पूजाचं लग्न होऊन 2 वर्ष झालेली असतात. तिचा नवरा राम याला कामानिमित्त सतत बाहेरगावी जावं लागत होतं. पूजाची सासू सीमा हिने हट्ट करून हीच मुलगी आपल्या घरातील सून होणार असं म्हणून खूप अपेक्षाने पूजाला घरची सून करून घेतलेलं असतं. पण पूजा आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे ती थोडी हट्टी स्वभावाची होती. सगळं तिच्या मनासारखं व्हायला पाहिजे असंच तिला नेहमी वाटत होतं. तिच्या आईला ती रोज फोन करून घरातील सर्व लहान सहान गोष्टी सांगत होती व तिची आई त्यावर तिचं मत मांडत होती. पूजाच्या सासरची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण तिच्या माहेरची यापेक्षा चांगली होती. पूजा सासूला छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणे मारत होती. घरातील कामे करताना चिडचिड करत होती. तिच्या आईने तिला सांगितले होते की जेवढं शक्य होईल तेवढं तेथून बाहेर पड, नाही तर आयुष्यभर घरातील धुनी भांडी करत बसावं लागेल. पूजाच्या डोक्यात हेच होतं की दुसरीकडे राहायला जायचं. आता ती छोट्या छोट्या गोष्टीवरून सासू सोबत भांडण करत होती आणि नवऱ्याकडं इथं नको राहायचं असा हट्ट करत होती. राम घरी आला की सासूने आज मला किती त्रास दिला, माझा रोज कसा मानसिक छळ करतात हेच सांगत होती. हे रोजचं ठरलं होतं. या सगळ्याला रामही खूप वैतागला होता. एक दिवस तो रागात निर्णय घेतो की इथं नको राहायचं. दारात टेम्पो उभा असतो, त्यात पूजा घरातील सामान भरत असते. आई काहीही बोलत नाही. राम येतो आणि बोलतो, आई येतो ग. आई दुसरीकडे पाठ करून उभी असते. तिचे डोळे पाण्याने भरून आलेले असतात. तसंच साडीच्या पदराने हळूच पाणी पुसते व बोलते, नीट सांभाळून राहा बाळा, एकमेकांची काळजी घ्या. व खिडकीतून त्यांच्या टेम्पोला पाहत असते. पूजा मात्र खूप खुश असते की आता सगळं तिच्या मनासारखं झालं होतं. या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होतं. सीमा एक दिवस बाजारात भाजी आणण्यासाठी गेलेली असते. समोर बघते तर एका ठिकाणी खूप गर्दी झालेली असते. गर्दीमधून तीही आत डोकावण्याची प्रयत्न करते. तिला समोर रक्ताच्या थारोळ्यात पूजा दिसते. तिला एका गाडीने धक्का दिलेला असतो. ती बेशुद्ध असते. सीमा घाबरून जाते व लगेच तेथील जमा लोकांच्या मदतीने तिला दवाखान्यात घेऊन जाते. तिच्या नवऱ्याला फोन करून ती सगळी हकीकत सांगते आणि सांगते की येताना पैसे घेऊन या, दवाखाना आहे, कमी जास्तीला लागतील. तोही लगेच निघतो. डॉक्टर पूजाला तपासायला घेतात तर ते सांगतात की यांना रक्त लागेल कारण खूप रक्तस्राव झाला आहे. पूजाचा रक्तगट O पॉझिटिव्ह असतो, तेव्हा दवाखान्यात ते रक्त नसतं. सीमा लगेच बोलते, माझं आहे, माझं रक्त घ्या तुम्ही डॉक्टर. लगेच तपासून तिचं रक्त पूजाला देतात. पूजा शुद्धीवर येते तर सासू जवळ असते. ती तिच्या डोक्यावरून हात फिरवते. पूजाचे डोळे पाण्याने भरून येतात. तिची सासू थोड्या वेळाने औषध आणण्यासाठी जाते. तेथील नर्स पूजाला बोलते, मॅडम तुमची आई तुमच्यासाठी रात्रभर उपाशी पोटी जागे आहे. तुम्ही शुद्धीवर येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. पूजा बोलते की त्या माझ्या सासू आहेत. नर्स बोलते, खूप नशीबवान आहात तुम्ही, आईसारखं प्रेम करणारी सासू तुम्हाला मिळाली. तेवढ्या तिचा नवरा राम व त्याचे बाबा येतात. ते तिच्या तब्येतीची चौकशी करतात. तोपर्यंत सीमा येते. सगळे एकत्र आलेले असतात. सीमा बोलते, राम ही औषधे घे, आतापर्यंत जो खर्च लागेल तो दिलाय तिच्या आई वडिलांना बोलावून घे आणि हो घरी गेल्यावर तिची काळजी घे. असं बोलून त्यांचे सीमा आणि रामचे बाबा जाण्यासाठी निघतात. सीमाच्या साडीचा पदर कॉटला अडकतो असं तिला जाणवतं. तो काढण्यासाठी ती मागे वळते तर पदर पूजाच्या हातात असतो व डोळे भरून आलेले असतात. ती बोलते, आई मला माफ करा, तुम्ही माझ्या आई झालात, पण मला मात्र तुमची मुलगी होता आले नाही. मला आपल्या घरी यायचे आहे, तुमच्या मायेच्या छत्राखाली राहायचंय. सीमा लगेच प्रेमाने तिचे डोळे पुसते. तिच्या डोक्यावरून हात फिरवून बोलते, अगं तू माझी मुलगीच आहेस. आपली मुलं चुकली म्हणून काय आई लगेच नातं तोडत नसते. पूजा मनात विचार करते, आपली सासू किती चांगली आहे. प्रत्येक सासू वाईट नसते. मी आजपर्यंत उगाच वाईट विचार करत आले.